बातमीपत्रामध्ये आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। सातारा इथल्या सदर बाजार लक्ष्मी टेकडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे येथील 40 घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या परिसरातील घरांवर काही ठिकाणी विद्युत पोल पडलेले आहेत, तर काही घरांवर झाडं उन्मळून पडल्यानं घरासह संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। मध्य रेल्वेवर विस्कळीत वेळापत्रकाबरोबर विविध कामांसाठी सातत्यानं ब्लॉकची मालिका सुरू राहिलेली आहे। विद्याविहार स्थानकातील इंटरमिडिएट फुटओव्हर ब्रिजच्या गर्डर लॉन्चिंगसाठी शुक्रवारपासून सलग 3 रात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। ब्लॉकच्या अवधीत काही लोक फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे दिवसरात्र हाल होणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह पालघर आणि ठाणे इथे उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होते। आर्द्रतेसह प्रमाणही वाढलं असल्यानं घामाचा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान पुढील काही दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर इथे उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती राहील असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। केंद्रीय मंत्रिमंडळानं 2026-27च्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। यामध्ये धान आणि कापूस उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। धानाच्या किमान आधारभूत किमतींमध्ये प्रति क्विंटल 72 रुपये वाढ करण्यात आली आहे। तसंच कापसाच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 557 रुपये वाढ करण्यात आली आहे। चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेची तसंच अंधेरी पश्चिम ते मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील चेंबूर मेट्रो स्थानकाची आजपासून मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा दिल्ली पथकाकडून चाचणी सुरू होणार आहे। या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर चेंबूर मेट्रो स्थानक सेवेत दाखल होईल, तर मोनोरेल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा धावू लागेल। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून भाईंदर ते विरार मेट्रो 13 मार्गिकेचा सुधारित आराखडा नुकताच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय। या आराखड्यानुसार मेट्रो 13 मार्गिका 24.900 किलोमीटरची असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 24.900 किलोमीटर मार्गिकेपैकी 3.250 किलोमीटरची मार्गिका भूमिगत असणार असून उर्वरित 21.650 किलोमीटरची मार्गिका उन्नत असणार आहे। वसई ते नालासोपारा दरम्यानच्या 3.250 किलोमीटर अंतरावर भूमिगत मेट्रो धावणार आहे। देशात कोळशापासून गॅस तयार करण्यासाठीच्या योजनेला केंद्र सरकारनं बुधवारी मंजुरी दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत देशातील कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पासाठी 37,500 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। मुंबई विभागातील 11वी प्रवेशासाठी यंदा एकूण जागांमध्ये फारसा बदल नसला तरी मुंबई शहर आणि उपनगरातील महाविद्यालयामध्ये 11वी प्रवेशच न झाल्यानं 1430 जागा कमी झाल्यात। मात्र ठाणे जिल्ह्यात यंदा तब्बल 1120 जागांची वाढ झाली आहे। गेल्या वर्षी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं 1,68,000 जागा रिक्त आहेत। राज्यभरात महाराष्ट्र ATS कडून कारवाई करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या शोधासाठी धाडसत्र राबवत 57 जणांची चौकशी सुरू केली। पुण्यातील शिरूर, वारजे, चाकण परिसरात देखील ATSनं छापेमारी करत काही संशयितांची चौकशी केलेली आहे। राज्यभर गाजलेल्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल आज लागणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा शेवट होणार आहे। 2006 साली पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्येनंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणात माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींवर आरोप असून सर्व आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटलाय। कुंभारली गावातील जलजीवन मिशन योजना अर्धवट राहिल्यानं संतप्त ग्रामस्थांनी मंडणगड पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केलं। प्रशासनानं 15 दिवसात विहिरीचं काम पूर्ण करून नळ पाणी योजना सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केलं। बदलापुरात राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला। राज्यातील कोल्हापूर, लातूर, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबईसह विविध विभागातील 384 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। भुसावळ शहरात कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्यानं नागरिक त्रस्त झालेत। अवघ्या 72 तासात शहर स्वच्छ करू असं आश्वासन भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिलं होतं। मात्र मुदत संपूनही अनेक भागातील कचरा तसाच पडून असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढते। संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। रावेर तालुक्यातील भाविकांच्या मागणीची दखल घेत आमदार बच्चू कडू आणि अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। प्रशासनानं तातडीनं शेगाव बस सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली।
जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा संताप अनावर झालाय। तालुक्यातील भवाळी येथील शेतकरी योगेश घोरपडेंच्या 30 क्विंटल कांद्याला अवघे 4,500 रुपये मिळाले। मात्र हा कांदा बाजार समितीपर्यंत आणण्यासाठीच सुमारे 5,000 रुपये खर्च आल्यानं उत्पादन खर्च तर दूरच साधं वाहतुकीचं भाडंही निघालं नाही। उलट खिशातून 2,500 रुपये भरावे लागल्याची व्यथा त्यांनी मांडली। प्रवासी वाहतूक करणाऱ्या घोड्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। ग्लँडर्स या धोकादायक आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगडच्या पशुसंवर्धन विभागानं हा निर्णय घेतलाय। ग्लँडर्स हा अत्यंत संसर्गजन्य आणि गंभीर आजार आहे, जो घोडे, खेचर आणि गाढवांना होतो। प्राण्यांकडून तो मानवांमध्ये देखील प्रसारित होऊ शकतो। त्यामुळेच पर्यटन स्थळी घोड्यांची तपासणी करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाचा प्रचार करण्यासाठी भाजपकडून सांगलीमध्ये रॅली काढण्यात आली। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेल्या इंधनाच्या काटकसरीबाबत संदेश देण्यात आला। शक्तीपीठ महामार्गावरून सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटलांमध्ये जुंपले। सांगलीतील एक बडे नेते वर्षानुवर्षे मंत्री राहिले। त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात साधा सांगली पेठ रस्ता देखील करता आला नाही। ते शक्तीपीठाच्या विरोधात बोलतायत। त्यांनी शक्तीपीठावर बोलूच नये असा टोला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता लगावलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईचं सावट असतानाच आता केरोसिनचा पहिला टँकर जिल्ह्यामध्ये दाखल झालेला आहे। एलपीजीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं राज्यासाठी केरोसिनचा अतिरिक्त साठा मंजूर केला असून त्यातून धाराशिव जिल्ह्याला 84,000 लिटर केरोसिन मंजूर करण्यात आले। नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित अनियमितता, पेपर लीक आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव शाखेतर्फे आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा अशा घोषणा आंदोलनामध्ये देण्यात आल्या। एअर इंडिया सुमारे 100 विदेशी उड्डाणं कमी करणार असून दिल्ली शिकागोसह 7 मार्गांवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणार आहे। यामुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय क्षमतेमध्ये 27% कपात होणार आहे। म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी कमी संख्येनं अर्ज आले असून घरांच्या किमती देखील अव्वाच्या सव्वा आहेत। परिणामी अधिकाधिक संख्येनं अर्ज यावे याकरता म्हाडावर 2,640 घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे। त्यात आता मुदतवाढीनुसार 28 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करता येईल। तर कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व प्रकल्पातील 1,221 सदनिकांपैकी 610 सदनिका केवळ उच्च उत्पन्न गटासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। आता एक मोठी बातमी, नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। धनंजय लोखंडेच्या मित्राचा सुद्धा या प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलंय। ओंकार शिंगोटे असं या तरुणाचं नाव आहे। ओंकार शिंगोटे नावाच्या तरुणाला सीबीआयनं ताब्यात घेतल्याची माहिती आहे। ओंकार शिंगोटे हा जुन्नर येथील आयुर्वेदिक डॉक्टर असल्याची माहिती। लोखंडे आणि शिंगोटे हे मित्र असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचं काम करत असायचे। पुणे पोलीस सुद्धा शिंगोटेचा शोध घेत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, खरं तर या नीट प्रकरणातनं आता जवळपास 4 जणांना चौथ्याला देखील ताब्यात घेतलं आहे। नाशिकमधून खैरनारला अटक केल्यानंतर अनेक पुरावे या सगळ्या प्रकरणाच्या समोर येत आहेत आणि ओंकार शिंगोटे नावाचा अजून एक जो लोखंडे, जो काल ज्याला सीबीआयने ताब्यात घेतलं होतं, त्या लोखंडेचा हा मित्र जो आहे ओंकार शिंगोटे हा देखील एक डॉक्टर आहे आणि त्याला देखील सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती आहे। त्याचा फोटो आता समोर आलाय। या नीट पेपर फुटी प्रकरणी हा देखील खरं तर सहभागी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। काल संध्याकाळी देखील पुणे पोलिसांनी जे आहे ते एकाला ताब्यात घेतलं होतं। त्याची देखील चौकशी, सोळुंके नावाचा तो खरं तर संशयित ताब्यात आहे, त्याची देखील चौकशी म्हणजे नाशिकच्या नंतर काल सकाळी धनराज लोखंडेला ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर मनीषा वाघमारे पुणे पोलिसांनी कात्रजमधून ताब्यात घेण्यात आलं आणि परत आता काल अहिल्यानगरमध्ये ज्यावेळेस लोखंडेला ताब्यात घेण्यात आलं होतं तिथं या ओंकार शिंगोटे देखील असल्याची माहिती मिळते। हा मूळचा जुन्नरचा आहे। पुणे पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक जुन्नरला देखील दाखल झालं होतं, पण तो 2 ते 3 दिवसापूर्वीच अहिल्यानगरला गेला होता आणि काल ज्यावेळेस लोखंडेला ताब्यात घेतलं त्यावेळेस यालाही ताब्यात घेतली असल्याची माहिती आता जवळपास निष्पन्न झालेली आहे आणि आता ही चौथा
जो आहे तो संशयित ताब्यात घेण्यात आला. नेमकं याचा रोल या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणी काय होता, हा लोखंडेचा मित्र जरी असला तरी हा नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या नीट पेपर फुटी प्रकरणी सहभाग आहे, हा विद्यार्थ्यांना खरं तर काही मार्गदर्शन याबाबत करत होतं का, या सगळ्याचा तपास खरं तर केला जाईल. पण ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की पुणे पोलिसांनी आतापर्यंत खरं तर काल एकाला ताब्यात घेतल्यानंतर आज पुन्हा एक नवीन अपडेट समोर येते की हा जो शिंगोटे आहे याला देखील सीबीआयने ताब्यात घेतले या सगळ्या पेपर फुटी प्रकरणी. ठीक आहे अभिजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 10वीच्या निकालानंतर गतिमान झाली असली तरी तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. माध्यमिक शिक्षण विभागानं केवळ एकच हेल्पलाईन क्रमांक दिल्यानं राज्यभरातील लाखो विद्यार्थी संपर्क साधत असून तो क्रमांक सतत व्यस्त लागत असल्याची पालकांची तक्रार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांना राज्य सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 अंतर्गत एप्रिल आणि मे 2026 या 2 महिन्यांसाठी एकूण 5,585 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेला सर्वाधिक 2,587.54 कोटी रुपये मिळाले असून ही रक्कम एकूण वाटपाच्या जवळपास निम्मी आहे. मुंबईत विकास निधीच्या असमान वाटपावरून अजूनही खडाजंगी सुरू आहे. अशातच मुंबईतील वॉर्ड क्रमांक 38 दत्तक घ्या अशी उपरोधिक मागणी नगरसेविका सुरेखा परब यांनी महापौर ऋतू तावडेंकडे केली आहे. आमच्या वॉर्डला तुटपुंजा निधी तर इतर वॉर्ड्सला कोट्यवधींची खैरात, गटार दुरुस्ती, शौचालय स्वच्छता यासारखी मूलभूत कामं होत नाहीयेत. तुटपुंजा निधीमध्ये विकास कामे शक्य नाहीयेत. त्यामुळे वॉर्ड 38 महापौरांनीच दत्तक घ्यावा अशी मागणी परब यांनी केली. डम्पिंग ग्राउंड स्थलांतरणासाठी मुंबईत पर्यायी जागाच नसल्यानं कांजूर डम्पिंग ग्राउंड जैसे थेच राहणार आहे असं मुंबई पालिकेनं स्पष्ट केलेलं आहे. तर दुर्गंधी रोखण्यासाठी 500 मीटर ग्रीन बफर झोन उभारू, त्यासाठी 10,000 झाडांची लागवड करू असंही पालिकेनं म्हटलंय. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेल्या सरसकट सर्व वीज ग्राहकांना अधिभार लागू होणार नसल्याचं स्पष्टीकरण महावितरणाकडून देण्यात आलेलं आहे. एकूण वीज ग्राहकांपैकी केवळ 0.14% वीज ग्राहकांनाच हा अधिभार लागू झाल्याचं महावितरणानं स्पष्ट केलंय. राज्यामध्ये सरसकट सर्व ग्राहकांवर हा अधिभार लागू होणार असं चित्र निर्माण झालं होतं. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6 परीक्षेचा निकाल केवळ 14 दिवसात बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात 15,953 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ABCID अभावी 8,634 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले. मुंबईतील कचऱ्याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून महापालिकेनं देवनार डम्पिंग ग्राउंडवर हाती घेतलेला कचऱ्यापासून वीज निर्मिती रखडल्यानं आयुक्त अश्विनी भिडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहर आणि उपनगरात निर्माण होणाऱ्या दैनंदिन कचऱ्यापैकी सुमारे 600 टन कचऱ्यापासून देवनार इथे 7 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प पालिकेनं हाती घेतलाय. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पासाठी विंडो कंपोस्टिंग आणि भस्मीकरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. राज्य शासनानं 2018 मध्ये काही प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर निर्बंध घातले तरी देखील ते धाब्यावर बसवत काही आस्थापनांकडून वापर सुरूच आहे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्या 15,383 आस्थापनांना 6.59 कोटींचा दंड ठोठावलेला आहे. तर वर्षभरात 929 मेट्रिक टन प्लास्टिक जप्त केलंय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या उन्हाचा पारा अतिशय वेगानं वाढतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांमधील अनेक पाणवठे आटलेले आहेत. त्यामुळे अनेक वेळा जंगली जनावरं पाण्यासाठी शहराकडे म्हणजेच मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. मानवी वस्तीकडे जंगली प्राणी आल्याचा असाच एक व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नजरेस पडला. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांना जंगलामध्ये पाणवठे तयार करण्याचे आदेश दिले. बारामतीसह इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. मे महिन्यात इंदापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीट आणि पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. बारामतीत पावसामुळे दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्टी तसंच शेती पिकांचं काही प्रमाणात नुकसान होणार आहे. साताऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सातारा शहरासह भागात ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाडेफाटा चौकाच्या ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळल्यानं काही वेळासाठी या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.